नागपूरमधल्या शांतीनगर परिसरात सुद्धा एक धक्कादायक घटना घडली आणि त्याचा व्हिडिओ समोर आलाय। एका तरुणानं आपल्या वडिलांना घराच्या 4 भिंतीत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय। वयोमानानुसार आधार, प्रेम आणि आदराची गरज असलेल्या पित्याला स्वतःच्या मुलाकडनं मिळालेला हा अमानुष अनुभव पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी मारहाण झालेल्या व्यक्तीशी संपर्क साधला, मात्र त्यांनी आश्चर्यकारकरित्या कोणतीही तक्रार नोंदवण्यास नकार दिला। मला मारहाण झालेली नाही असं सांगत त्यांनी हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी जो मुलगा वडिलांना मारत असल्याबाबत माहिती मिळाली होती। त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना विचारलं आणि मुलाला पण त्या ठिकाणी समज देण्यात आली। वडिलांना त्यावर विचारलं असता त्यांनी मारत नसल्याचे सांगितले। तसेच त्याची आई जी होती ते आमच्या घरी काय झालं, आपसी मामला आहे आणि आम्ही कुठलीही तक्रार केली नाही, त्यामुळे आपण त्या ठिकाणी का आले असा त्यांनी प्रश्न केला। तरी आपण त्याच्या वडिलांना झालेल्या घटनावर तुम्हाला जर तक्रार द्यायची असेल तर आपण त्याची तक्रार द्या असं सांगून त्या मुलाला प्रॉपर समज देण्यात आली। यांच्याकडनं उदय मारहाण झालेली स्पष्टपणे दिसते, मग तक्रार का दाखल करत नाहीयेत? काही दहशत आहे का? श्वेता, अगदी खरं आहे। हा जो व्हिडिओ आता आपण पाहतो, या व्हिडिओमध्ये बाप आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासेल अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ आहे। कारण ज्या वयात वडिलांना मुलाचा आधार असतो त्याच वयामध्ये मुलाकडून अशा पद्धतीनं वडिलांना अमानुष मारहाण केली जाते, ते पण त्याच्या आई समोर केली जात आहे। हा व्हिडिओ एका व्यक्तीने जो आहे तो शूट केला आणि हा सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यानंतर समाजात एक संतापाची लाट जी आहे ती उसळली होती। मात्र या सगळ्या प्रकरणात नागपूरच्या शांतीनगर पोलिसांना सुमोटो कारवाई केली। या व्हिडिओच्या आधारे त्या व्यक्तीचं घर शोधलं आणि त्याच्या घरी पोलिसांनी जाऊन त्या मुलाला आणि वडिलांना समज दिली। मात्र दुर्दैवानं या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्या घरच्यांना म्हणजे स्वतः वडिलांनी देखील तक्रार देण्यास नकार दिला। यावरून आपल्या लक्षात येईल की त्या मुलाची त्या घरामध्ये किती प्रचंड दहशत आहे की इतका व्हिडिओ समोर येत आहे ज्यामध्ये स्पष्ट दिसतंय की मुलगा वडिलांचे केस ओढतोय, त्यांना मारहाण करतोय, त्याची आई मदत थांबविण्याचा प्रयत्न करतोय, त्याला देखील तो जुमानत नाहीये। त्यामुळे त्या मुलाची त्या वडिलांवर किंवा त्या परिवारावर किती दहशत असेल हे समोर आलेलं आहे। मात्र कायदेशीर बाबी जर पाहिल्या तर जोपर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये वडिलांकडून तक्रार येणार नाही तोपर्यंत पोलीस यामध्ये काही कारवाई करू शकत नाही। मात्र आता हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर एक प्रकारे समाजामध्ये संतापाची लाट जी आहे ती या निमित्तानं उभी राहत आहे। कुठली तरी सामाजिक संस्था, NGO या सगळ्या प्रकरणाची दखल घेईल आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात वडिलांचा मानसिक समोपचार झाल्यानंतर बहुधा या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल होईल। मात्र जर अशा पद्धतीनं मुलाची मानसिकता विकृतीला जात असेल आणि आपल्याच वडिलांवर जर तो हात उगारत असेल तर नक्कीच आपलं सामाजिक आरोग्य, आपलं मानसिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे का असा प्रश्न या व्हिडिओच्या निमित्तानं उभा राहतो। बिलकुल, धन्यवाद उदय या माहितीसाठी। मात्र हा अतिशय गंभीर प्रकार म्हणावा लागेल आणि इतकं होऊन सुद्धा त्या वडिलांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिलाय। मुलाकडनंच आपल्या जन्मदात्या पित्याला कशा पद्धतीनं मारहाण करण्यात आली त्याचा हा व्हिडिओ समोर आलाय नागपूरमध्ये।